आपण जे काम करत असतो त्यामध्ये सातत्य न राहण्याचं कारण आपल्या कामासाठी अनुकूल नसलेल्या सवयी, आपल्या कामासाठी योग्य नसलेल्या आपल्या अशा कोणत्या सवयी आहेत की ज्यामुळे आपण आपलं काम पूर्ण व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकत नाही, तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमीच व्हिडिओ बनवत असतो। दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो। जे आपण काम करत असतो ते काम करण्यासाठी मी पुरेशी योग्य नाहीये, मी चांगली नाहीये, मी माझं काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं। आणि ही सगळ्यात वाईट आपली सवय आहे। जे काम आपण करत असतो ते उत्तमच करत असतो, पण आपल्यालाच उगाच असं वाटत असतं की हे काम करण्यासाठी आपण योग्य नाही आहोत म्हणून। त्यामुळे सगळ्यात पहिला आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या मनातला हा विचार काढून टाकायचा आहे की माझं काम करण्यासाठी मी चांगली नाही। बऱ्याचदा कामामध्ये गॅप पडतो, गॅप पडल्यानंतर पुन्हा ते काम करण्यासाठी आपल्याला खूप जास्त स्वतःला पुश करावं लागतं, सगळी ऊर्जा स्वतःला द्यावी लागते आणि ते काम करण्यासाठी आपल्याला जबरदस्तीने बसावं लागतं। किंवा जरी आपण फ्लोमध्ये असलो, जरी आपण आपलं काम रोजच्या रोज करत असलो, मग ते काम कोणतंही असू शकतं, ते आपलं प्रोफेशनल काम असू देत किंवा मग ते घरातलं काम असू देत, स्त्रीचं असू देत किंवा ते पुरुषाचं असू देत, जे काही आपण रोज काम करतोय पण ते काम करताना उगाचच आपल्या मनामध्ये भीती असते। एकदा का त्या कामाला सुरुवात झाली की आपल्याला आपण त्या फ्लो मध्ये छान ते काम पूर्ण करतो, पण ते काम करायला घेण्यापूर्वी उगाचच आपल्याला एक भीती वाटत असते। ती भीती काढण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी अफर्मेशन्स म्हणायचे आहेत आणि मनामध्ये आपण हा जो विचार करतो की हे काम करण्यासाठी मी योग्य नाहीये, मला जमणार नाहीये, मला जमेल का, माझा आजचा काम व्यवस्थित होईल का, हा असा विचार करण्यापेक्षा आजचं माझं काम छानच होणार आहे, आजचा माझा दिवस छानच आहे आणि मी जे काम करते ते सगळ्यांना आवडतंय आणि मला माझं काम आवडत आहे, मी सुद्धा माझं काम एन्जॉय करते, अशा पद्धतीने आपल्याला ते म्हणत राहायचं आहे। काही दिवसांनंतर आपोआपच आपल्या मनामध्ये अशा भावना सुद्धा निर्माण व्हायला लागतील। वाईट सवय आहे आपली आपल्या कामाबद्दल स्वतःला कमी समजण्याची की मी करू शकणार नाही, ते आपोआपच निघून जाईल। पुढची चूक आपण करतो ती म्हणजे नियमांना आपण अंतिम सत्य मानतो। म्हणजे बघा, नियमांनुसारच काम केलं तरच आपलं काम छान होणार आहे, तरच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे असं आपल्याला उगाचच वाटत राहतं आणि त्या नियमांच्या दबावाखाली आपण कोणतंच काम व्यवस्थित करू शकत नाही। उगाचच आपण स्वतःला नियम घालतो की सकाळी 11 पर्यंत माझं सगळंच आवरलंच पाहिजे किंवा मग आजच्या दिवसातलं माझं हे काम ह्या वेळेला ह्याच एवढ्याच कालावधीमध्ये पूर्ण व्हायलाच पाहिजे। असे नियम असणं चुकीचं नाहीये, पण त्या नियमांवरती पूर्णपणे जेव्हा आपण स्वतःला ढकलतो त्यावेळेला मग आपल्याला त्रास व्हायला लागतो, आपली चिडचिड व्हायला लागते आणि करू शकत असलो तरी देखील या नियमांच्या बर्डनमुळे आपण ते करू शकत नाही, आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो। आपल्या डोक्यामध्ये एक सतत एक ताण राहतो की मला एवढ्या वेळात हे करायचंच आहे, मला एवढ्या वेळात हे करायचंच आहे। त्यापेक्षा जे आपलं रेग्युलर रुटीन आहे ते रुटीन व्यवस्थित सांभाळून त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करत आनंदाने प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करूयात, ना की ही गोष्ट मला काम म्हणून करायची आहे, या गोष्टीतून मला आनंद मिळतोय, हे माझं काम आहे, हे मला केलं पाहिजे आणि मी हे चांगल्या पद्धतीने करणार आहे, जी काही डेडलाईन्स असणार आहेत ती मी पाळणार आहे। पण त्याच सोबत जर एखाद्या दिवशी मला नाही करायचंय, मला कंटाळ येतोय, तर मग तिथे आपण ब्रेक घेऊयात, थांबूयात। जे नियम आपण उगाचच स्वतःला बांधून घेतलेले आहेत, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडूयात आणि जे जसं रोज आपल्याला अनुभव येणार आहेत त्या अनुभवांप्रमाणे जसं येईल तसं फ्लोनुसार आपण जात राहूयात। जसे अनुभव येतील त्या पद्धतीने आपण स्वतःला बदलत राहूयात। आज थोडं लवकर होईल, उद्या थोडा उशीर लागेल, कदाचित आपल्याकडून एखादी चूक होईल, मग ती चूक केलीये पण आता निस्तरायची कशी याचा विचार करूयात। हे असं का झालं, ते तसं का झालं, हा सगळा विचार आपण करायचा नाही। जे नियम आपण बांधलेले आहेत ते ठराविक लिमिट्स पर्यंतच पाळायचे, पूर्णपणे नियमांवरती अवलंबून राहायचं नाही। कामाचा कंटाळा करणं, आळशीपणा करणं ही जी चूक आहे, यामध्ये सुद्धा आपण आळशीपणा करतोय का आज आपला मूड नाहीये, आपली ताकद कमी पडतीये, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। काही वेळेला आपल्याला खूप जास्त आरामाची गरज असते, तर काही वेळेला
खूप जास्त आराम केल्यानंतर मग आपल्याला आळशीपणा येतो आणि ती जी सायकल ब्रेक करायची असते आराम करण्याची ती आपण करू शकत नाही. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या वेळेला आराम करायचा आहे त्यावेळेला फक्त आरामच करायचा आहे आणि ज्या वेळेला उगाचच आपण आराम करतोय त्याची काहीच गरज नाही आहे आणि कामं उद्यावर ढकलतोय, नाही जाऊ दे, होईल होईल असं करतोय, ते करणं आपल्याला थांबवायचं आहे. आळशीपणा झटकण्यासाठी काय करायचं अशा भरपूर कमेंट्स येतात, पण याच्यावरती उत्तर एकच आहे की स्वतःला पुश करायचं, स्वतःला जबरदस्ती करायची आणि जे आपल्याला करायचं आहे ते आनंदाने आणि तिथे संपूर्ण 100% देऊन मन फ्रेश करून मनाला समजावून की हे माझं काम आहे आणि हे मला केलंच पाहिजे हे मनाला सांगितलं पाहिजे. जोपर्यंत आपण एक ध्येय ठरवत नाही की मला हे ह्या वेळापर्यंत करायचंच आहे तोपर्यंत आपल्यातला आळशीपणा हा जात नाही. म्हणून आपल्यासमोर ध्येय असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपल्यासमोर ध्येय असेल त्यावेळेला जरी आपला दिवस पूर्ण वाया गेला तरी आपण संध्याकाळी वेळ लागला तरी आजचं काम आज पूर्ण करूनच पुढच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणखीन एक चूक आपण करतो ती म्हणजे आपण आपलं काम परिपूर्ण पद्धतीने करत नाही. थोडंसं काम संपत आलं की मग आपण तिथं टाळाटाळ करायला लागतो. म्हणजे बघा, जर आपण एखादं ड्रॉइंग करायला बसलोय, सुरुवातीला आपण छान कलरिंग करतो पण जेव्हा शेवट येईल त्यावेळेला आपला स्पीड पण वाढतो आणि कधी एकदा हे होऊन जाते असं आपल्याला होतं. किंवा लिखाण करताना पण बघा, सुरुवातीला आपण छान अक्षर काढतो आणि शेवटी आपण गडबडीमध्ये सगळे अक्षर घाणेरडे काढतो. मग असं प्रत्येक कामामध्ये होतं आपल्याकडून, बऱ्याचदा असं होतं, सगळ्यांकडून, माझ्याकडूनही होतं, तुमच्याकडूनही कदाचित होत असेल. तर हे जे आपण करतो हे आपल्याला करायचं नाहीये. ही सवय जी आहे ती आपल्या कामासाठी अत्यंत चुकीची आहे. आता माझं झालंय, मध्येच आता माझं झालं बाबा, बास, आता मला नाही करायचं, हा जेव्हा विचार आपल्या डोक्यात येईल त्यावेळेला थोडासा ब्रेक घ्यायचा, थांबायचं आणि पुन्हा आपल्या कामाकडे वळायचं. आपण सुरुवातीला सरसकट काम करतो आणि मध्ये शेवटी आपली एनर्जी संपून जाते. त्यामुळे एकच काम व्यवस्थित पण ब्रेक घेत छान पद्धतीने आपण करायचं आहे. काम मध्येच सोडून द्यायचं नाहीये. ही सवय आपल्या कामासाठी अत्यंत चुकीची आहे. कामामध्ये आपण जितके 100% देणार आहोत तितके द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं काम आपल्याला परिपूर्णच करायचं आहे. आणखीन एक चूक आपण करतो ती म्हणजे पूर्णच होणार नाहीत अशी प्लॅनिंग्स आपण करतो किंवा आज दिवसभरामध्ये आपण 50 कामांची यादी काढतो पण ती पूर्ण होणार आहेत का? एका दिवसात आपण 25, 30, 50 कामं करू शकणार आहोत का? एका दिवसामध्ये आपण 8-9च कामं पूर्ण करणार आहोत किंवा कधी 5च कामं पूर्ण होतील. त्याच्यामुळे उद्दिष्ट बाळगत असताना किंवा प्लॅनिंग करत असताना जे प्लॅनिंग पूर्ण होणार आहे, जे प्लॅनिंग पूर्ण होऊ शकतं, प्रॅक्टिकली जे करणं शक्य आहे तेच प्लॅनिंग करा. एका तासामध्ये मी 4 कामं करणार असं होणार नाही. एका तासामध्ये एकच काम होऊ देत पण ते व्यवस्थित, परिपूर्ण, अभ्यासपूर्वक असू देत. आपण उगाचच ठरवतो की आज मी हे पण करणार, ते पण करणार, हे पण मला केलं पाहिजे, ते पण मला केलं पाहिजे. ते प्लॅन करण्यामध्ये, ते ठरवण्यामध्ये आपला अर्धा वेळ जातो आणि ते पूर्ण होईल का? कारण कामांची समोर यादी आपणच भरपूर मोठी बनवलेली असते. मग ते होईल का या टेन्शनमध्येच अर्धा वेळ जातो आणि काम एकही पूर्ण होत नाही. म्हणूनच कामं ठरवताना किती ठरवायची, किती वेळामध्ये किती गोष्टी मला करायच्या आहेत अशा पद्धतीची टू डू लिस्ट आपल्याला बनवायची आहे. आणखीन एक सवय आपल्याला असते, जरा कामांमध्ये अडचणी यायला लागल्या की ते काम करणं सोडूनच द्यायचं. मग कोणतंही काम असेल, समजा तुम्ही यूट्यूब चॅनलला सुरुवात केली आहे आणि मग सुरुवातीला अडचणी यायला लागल्या, मला काही कळतच नाहीये, मला एडिटिंग जमत नाहीये, मला अपलोडिंग जमत नाहीये, मला शूट कसं करायचं माहिती नाहीये, मग आपण त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्नच करत नाही, ते समजावून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. मला येत नाही म्हणून आपण ते सोडून देतो. पण अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी आपल्याला येत नाही. असं कोणतंच काम नाहीये की जे आपल्याला येत नाही. काही वेळेला असं होतं की मला नाही, म्हणजे चपाती गोलच येत नाही असं आपण गृहीतच धरून बसतो आणि मग चपाती करायला जातच नाही. असंच ऑफिसचंही एखादं काम असू शकतं, तुमचा व्यवसायातलं एखादं काम असू शकतं की नाही, मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकणार नाही, म्हणून आपण ते दुसऱ्यावरती तरी सोपवतो किंवा मग ते आपण सोडूनच देतो, आपण तिथे पुढे जातच नाही. असं करायचं नाहीये. जरा अडचणी यायला लागल्या, जरा अवघड वाटायला लागलं की तिथे आपण जास्त संयम ठेवून ते काम पूर्ण करायचंय. कारण त्या अडचणींना जेव्हा आपण सामोरे जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे अनुभव येणार आहेत आणि त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. त्या गोष्टी आपल्याला पुढे उपयोगाला पडतील.
आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अडचणी येतील त्या वेळेला काही वेळेला ब्रेक घ्या, काही वेळेला इतरांची मदत घ्या, काही वेळेला स्वतः रिसर्च करा की माझा प्रॉब्लेम काय आहे, याच्यावरती मी काय केलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ते काम सोडून द्यायचं नाहीये. पुढची चूक होते आपल्याकडून ती म्हणजे खूप कल्पना आपल्या मनामध्ये असतात, पण नेमकी सुरुवात कुठून करायची तेच आपल्याला कळत नाही. ज्या वेळेला अति जास्त आपण विचार करणार आहोत की मी हे पण करेन, मी ते पण करेन, मी पेंटिंग सुद्धा करेन, मी माझा जॉब सुद्धा करेन, मी घरातलं सुद्धा काम करेन, मी हे सुद्धा करेन, ते सुद्धा करेन, असा जेव्हा सगळा लोड आपण स्वतःवरती घेतो त्यावेळेला एकही काम धड होत नाही आणि नेमकी सुरुवात कुठून करायची हेच आपल्याला कळत नाही. म्हणून एका वेळेला एकच ध्येय ठेवायचं. मला आत्ता काय करायचं आहे, मला आत्ता एवढ्यावरतीच फोकस करायचा आहे आणि त्याच्या जोडीला एखाद्या दुसरी गोष्ट आपण ऍड करू शकतो की मला इथं माझे 90% द्यायचेत आणि ह्या दुसऱ्या गोष्टीवरती मला 10% द्यायचे आहेत. एका वेळेला 4-5 गोष्टी मी करू शकणार आहे का? नाही करू शकणार. मग असे जर विचार आपण करत बसलो की मला हे करायचंय, ते करायचंय, ते करेन, असं करेन, तसं करेन, मग यातच सगळा वेळ जातोय, आपण करणार काहीच नाही आहोत. त्यामुळं खूप जास्त आयडियाज मनात घ्यायचे नाही. जे आपण करणार आहोत, आपल्याला जे येणार आहे तेच आपण करायला सुरुवात करायची आहे आणि एकाच आयडियावरती जास्त वेळ देऊन, जास्त विचार करून त्याच्यामध्ये पुढे पुढे चालत जायचं आहे. कामामध्ये जर अडथळे येत असतील तर आपण त्याचं खापर दुसऱ्यांवरती फोडतो किंवा परिस्थितीवरती फोडतो किंवा एखादं काम सुरुवात आपल्याकडून होत नसेल, समजा आपल्याला व्यायामाला सुरुवात करायची आपल्याकडून होत नसेल तर त्याचं खापर आपण परिस्थितीवरती फोडतो की नाही, घरामध्ये इतकं काम असतं, मला जमणारच नाही, किंवा माझं शेड्यूल खूप टाईट आहे, मला ऑफिसला पण जावं लागतं, घरातलं पण करावं लागतं, म्हणून मी व्यायाम करू शकत नाही. हे असं परिस्थितीवरती खापर फोडणं आपल्याला थांबवायचं आहे. त्यावरती आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे, माझं जास्त एक्झर्शन होतंय ना दिवसभर, तर मग मी एक 15 मिनिटांचं स्ट्रेचिंग करेन. जास्त व्यायाम करायचंच नाही आहे आपल्याला. जर आपला दिवस रेग्युलर असेल, आपला जास्त दिवसभर ताणतणाव नसेल तर आपण 1-1.5 तास व्यायाम करू शकतो. पण जर दिवसभर आपलं खूपच एक्झर्शन होत असेल तर मग आपण 1 दिवस आड किंवा आठवड्यातून 4 दिवस जास्त व्यायाम करू शकतो किंवा रोज आपण 10-15 मिनिट प्राणायाम करू शकतो, 10-15 मिनिट स्ट्रेचिंग करू शकतो. पूर्ण शरीर सगळ्या पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. सूर्यनमस्कार आपण घालू शकतो. 5 जरी सूर्यनमस्कार आपण रोजच्या रोज घातले तरी आपल्याला ते सफिशियंट आहे. जर आपलं दिवसभर खूप एक्झर्शन होत असेल तर मग मला जमणारच नाही, मी करू शकणार नाही, हे असं आहे म्हणून मला जमणार नाही, ते तसं आहे म्हणून मी करू शकत नाही आहे, रात्री वेळाने झोपते म्हणून मी सकाळी उठू शकत नाही आहे. मग त्यापेक्षा रात्री झोपण्यावरती आपण जर कंट्रोल आणला, आपण जर लवकर झोपायला सुरुवात केली आणि इतरांना सुद्धा त्या पद्धतीने सवय लावायला सुरुवात केली तर नक्कीच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. इतरांना सवय लावणं जरा कठीण जाईल, पण मग काहीतरी मार्ग असेलच. तो मार्ग हळूहळू आपण शोधायचा आहे. हळूहळू एक बदल करायचे आहेत. जोपर्यंत आपण परिस्थितीवरती खापर फोडणार आहोत तोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदलच करू शकणार नाही. त्यापेक्षा मला हे करायचं आहे आणि आहे या परिस्थितीमधून मी कशा पद्धतीने बरं वेळ काढू शकते, असा जेव्हा आपण विचार करायला लागू त्यावेळेला ती परिस्थिती जी आहे ती आपोआपच बदलायला लागेल. आपली कामं आपोआपच पूर्ण व्हायला सुरुवात होईल. कामाच्या मध्ये येणारी आणखीन एक वाईट सवय म्हणजे लक्ष विचलित होणं, एकाग्रता कमी असणं आणि सातत्याने कामांची चाल ढकल करत राहणं. आता नाही, नंतर करते, नंतर नाही, मग आणि जरा वेळाने करते, असं होतं. प्रत्येकालाच होतं. पण हे असं आपल्याला होतंय आणि आपल्याला थोडीशी स्वतःला जबरदस्ती करून आज काही पण करून हे काम पूर्ण केलंच पाहिजे याची जाणीव ठेवून जाणीवपूर्वक एखादं काम पूर्ण आपल्याला केलं पाहिजे. काहीतरी आपण करायला बसतो आणि मग फोनमध्ये नोटिफिकेशन येतात किंवा कोणाला तरी फोन करून बोलत बसावं असं वाटतं, काहीतरी बघावं असं वाटतं. मग थोडंसं स्वतःला रेस्ट्रिक्शन्स देणं, स्वतःला थोडंसं नियमांमध्ये बांधणं गरजेचं आहे. जर आपण काम करायला बसलोय तर अर्धा ते पाऊण तास आपण कोणतंही लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीकडे जाणार नाही. स्वतःपासून त्या गोष्टी आपण दूर ठेवू. मग एक ब्रेक म्हणून पुन्हा आपण एक 5 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतो. 5 मिनिटांसाठी मोबाईल किंवा टीव्ही किंवा फोन कॉल्सवरती आपण बोलू शकतो, मोबाईल टीव्ही वापरू शकतो. पण सारखं आपण तेच जर करत बसलो तर आपण एकाग्र होऊच शकणार नाही.
मी एकाग्र राहू शकत नाही, मी एकाग्र राहू शकत नाही, मला मोबाईलचं ॲडिक्शन झालंय, असं आपण फक्त म्हणत राहतो, पण त्याच्यावरती आपण उपाय काहीच करत नाही. आणि या सगळ्यावरती कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही, कोणीही यातून आपल्याला बाहेर काढू शकत नाही. आपल्यालाच आपल्यावरती कंट्रोल मिळवायचा आहे, आपल्यालाच स्वतःला पुश करायचं आहे, आपल्यालाच स्वतःवरती जबरदस्ती करत या सगळ्या वाईट सवयी सोडून द्यायच्या आहेत आणि एकाग्र राहणं शिकायचं आहे. मग एकाग्र राहण्यासाठी काय काय करता येईल याचा अभ्यास करून त्या गोष्टी करायच्या. आता त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, आपण करूयात की एकाग्र राहण्यासाठी नेमकं काय काय करायचं. पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा याचा अभ्यास करा की नेमकं मला एकाग्र राहताना कोणत्या गोष्टी मध्ये येतात, कोणत्या गोष्टींमध्ये मी चुकते आणि मला नेमकं काय केलं पाहिजे. आणखीन एक चुकीचा विचार आपण करतो तो म्हणजे जी गोष्ट आपल्या नियंत्रणातच नाहीये ती गोष्ट माझ्या कामाच्या मध्ये येते असा आपण विचार करतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण ती बदलूच शकणार नाही, ती तशीच आहे, त्याच्यावरती आपण नियंत्रण आणूच शकणार नाहीये, मग ती गोष्ट आपल्या कामाच्या मध्ये येते असं जर आपण म्हणत बसलो तर आपण आपलं काम कधीच करू शकणार नाहीये. त्यापेक्षा काही गोष्टी खरंच दुर्लक्षित करायच्या असतात, आहे तशा सोडून द्यायचे असतात. तसं आहे ना, तसं तर तसं, पण तरी देखील मी माझं काम पूर्ण करणार आहे आणि मी करूनच दाखवणार आहे. हे जे विचार आहेत ना, हे असे विचार जेव्हा आपण करायला लागू अशा गोष्टींचा आपल्या कामावरती इफेक्ट होणार नाही. जर आपण उतावळीपणा केला, ओव्हर एक्सायटेड झालो तरी देखील कामं पूर्ण होत नाहीत. सुरुवात आपण खूप छान करतो, खूप मस्त करतो, खूप एक्सायटेड होऊन करतो आणि सगळी एक्साइटमेंट अर्ध्या पाऊण तासामध्ये संपून जाते. पुढे ते काम करायला आपल्याला कंटाळा येतो. म्हणून सगळी एनर्जी किंवा सगळी एक्साइटमेंट लगेच संपवायची, हळूहळू एक एक पावलं पुढे जात राहायचं. उतावळेपणा हा आपल्या कामात येणारा अडथळा आहे, तो आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. जर काम पूर्ण व्हायचं असेल, छान कोणताही अडथळा न येता, तर माझा मूड छान असायला पाहिजे किंवा एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट वेळेलाच मी सुरुवात केली पाहिजे, सोमवारपासूनच मी सुरुवात केली पाहिजे किंवा माझा मूड छानच असायला पाहिजे, माझी झोप छानच व्हायला पाहिजे. हे आपण असे विचार करतो आणि ते काम पूर्ण करायला घेण्याची वाट बघतो, आपण ते काम हातातच घेत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा जो आपल्या मनातला विचार आहे तो पहिला बाजूला काढला पाहिजे की एखादं काम पूर्ण करण्यासाठी मला तिथे माझा मूड व्यवस्थित असणं किंवा ह्या वारालाच या वेळेलाच काम पूर्ण करणं गरजेचं आहे. याला लागूनच आणखीन एक आपला विचार असतो की एका विशिष्ट वातावरणामध्ये गेल्यावरच माझं काम छान होणार आहे. पण असा विचार नाही करायचा. जे वातावरण आता आपल्याकडे आहे ते जर आपण नियंत्रणात आणू शकत असलो तर 100% ते नियंत्रणात आणायचं. पण जर काहीच तिथे फरक पडणार नाहीये, आपण ते वातावरण बदलण्यासाठी काहीच करू शकणार नाहीयो, तर मग तिथे ती गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे दुर्लक्षित करायची आणि ह्या वातावरणामध्ये राहूनच मी छान काम करून दाखवणार आहे, मी इतरांसाठी उदाहरण बनणार आहे. त्या नकारात्मक वातावरणामध्ये राहून सुद्धा मी हे करू शकले. हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण इतरांसाठी मोटिवेशन बनणार नाही. इतरांना आपण काय सांगणार, काय उदाहरण देणार की इतक्या अडचणी आल्या तरी देखील मी हे करू शकले, हेच आपण इतरांना सांगणार आहे ना. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला आपल्याला दोष द्यायचा नाहीये. आपल्याला जे आवडतंय किंवा आपलं जे काम आहे ते कितीही चॅलेंजेस आले तरी पूर्ण करूनच दाखवायचं आहे. तर ह्या सगळ्या सवयी होत्या, हे सगळे विचार होते जे आपल्या कामामध्ये अडथळा बनत होते. या विचारांवरती पुन्हा एकदा विचार करा आणि हे विचार सगळे बदलण्याचा प्रयत्न करा, या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही करा, मीही करतच आहे. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. लवकरच भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.